नमस्कार 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 मंडळी, पुन्हा एकदा घेऊन आलोय राजकीय शोले। मतदान पार पडलंय, वेगवेगळ्या एक्झिट पोलचे अंदाजही बाहेर आलेत। पण यावेळच्या एक्झिट पोल्सची गंमत काय आहे माहिती आहे तुम्हाला? या एक्झिट पोल्सनी निकालाविषयीची उत्सुकता आणखी वाढवली आहे। म्हणजे काही पोल्समध्ये पारडं महायुतीच्या बाजूने जितकं झुकलेलं दिसतंय ना, तितकंच इतर पोल्समध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने सुद्धा झुकलेलं दिसतंय। त्यामुळेच हे जे मैदान आहे ते नेमकं कोण मारणार हे आपल्याला परवाच कळणार। पण त्याआधीच राजकारणाच्या या मैदानात अनेक हालचालींना वेग आलाय। त्याचाच आढावा घेणार आहोत आजच्या राजकीय शोलेमधून। चला सुरुवात करूया। बुधवारी मतदान संपलं आणि राज्यातल्या अनेक दिग्गजांचं राजकीय भविष्य मतपेटीत बंद झालं। आता सगळ्यांचं लक्ष आहे ते निकालाकडे। हा निकाल आहे येत्या शनिवारी म्हणजेच परवा। पण प्रेक्षक हो, या निकालाआधी राज्याच्या राजकारणात एक चर्चा सध्या जोरदार सुरू आहे आणि ती चर्चा आहे मुख्यमंत्री पदाची। तुम्हाला माहितीच असेल, याच मुख्यमंत्री पदावरून गेल्या निवडणुकीनंतर मोठं महाभारत रंगलं होतं। त्यामुळे आताही तसंच काही घडताना दिसतंय का? निकालाआधीच मुख्यमंत्री पदावरून एवढी रस्सीखेच का सुरू आहे? पाहूयात या सगळ्याचा आढावा घेणारा राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट। कोण होणार मुख्यमंत्री? ईव्हीएमचं बटन दाबल्यानंतर आता महाराष्ट्राला पडलेला हा प्रश्न, जो तो आपापल्या नेत्याला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर पाहतोय। भाजपाच्या कार्यकर्त्याला 100% वाटतं आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा, देवेंद्रजी व्हावेत आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री बनतील अशी आम्हाला मनापासून खात्री आहे। अजित दादा या महाराष्ट्रात किंग मेकर राहतील एवढं मात्र तुम्हाला मी आताच्या घडीला सांगतो। हे तर झालं नेत्यांचं, पण माय ॲक्सिस इंडियानं एक्झिट पोलचे आकडे जाहीर करताना महाराष्ट्राला मुख्यमंत्रीपदी कोणता चेहरा हवाय याबद्दलची आकडेवारीही जाहीर केली आहे। यात एकनाथ शिंदेंना 31%, देवेंद्र फडणवीसांना 12% तर अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असं 2% मंडळींना वाटतंय। यात महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंना 18%, शरद पवारांना 5% तर नाना पटोलेंना 2% जणांनी पसंती दिली आहे। याशिवाय प्रकाश आंबेडकर 3%, राज ठाकरे 2% तर माहित नाही म्हणणाऱ्यात 6% जणांचा समावेश आहे। या एक्झिट पोलच्या टक्केवारीनंतर पुन्हा राजकीय वर्तुळाकडे वळूया। महायुतीत जागा वाटपापूर्वी मुख्यमंत्री पदासाठी सुरू असलेली शर्यत मतदान संपल्यानंतरही तशीच कायम आहे। आम्हालाही वाटतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा चेहरा घेऊन ही महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आम्ही लढलेली आहे, म्हणून शिंदे साहेबाच्या चेहऱ्याला असलेली पसंती ही लोकांनी मतदानाद्वारे दाखवलेली आहे। म्हणून आम्हाला असं वाटतं की शिंदे साहेबाचा तो हक्क आहे आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री बनतील अशी आम्हाला मनापासून खात्री आहे। आता प्रदेश अध्यक्षांनी सांगितल्यामुळे तीच आमची पक्षाची भूमिका आहे आणि मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मलाही वाटतं की महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होणार असेल तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील। एक तुम्हाला सांगतो, निकाल काहीही लागो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा गेम चेंजर ठरणारा पक्ष असेल एवढं मात्र नक्की। बरेच ठिकाणी आदरणीय साहेबांनी सभा घेतल्या। आंबेगावला इतक्या मोठ्या प्रमाणात सभा साहेबांची झाली की पाडा पाडा पाडा, तरी लोकांनी जे करायचं तेच केलं। शेवटी मतदार राजा मोठा असतो। अजित दादा या महाराष्ट्रात किंग मेकर राहतील एवढं मात्र तुम्हाला मी आताच्या घडीला सांगतो। मुख्यमंत्री पदाची शर्यत फक्त महायुतीतच नाहीये, महाविकास आघाडीतही मुख्यमंत्री पदाच्या मुकुटासाठी अनेक दावेदार आहेत। नाना पटोले हे जर मुख्यमंत्री होणार असेल तर राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी आधीच ते जाहीर करावं। त्यांचा विरोध आहे तुमच्या मुख्यमंत्री होण्यात? अजून कुठली चर्चाच नाही आहे, त्याच्यावर मी आता चर्चा काय करावी? संजय राऊत साहेब काही ज्यांचं ते हायकमांड असल्यामुळे ते काही बोलू शकतात, त्यांना अधिकार आहे तो। काँग्रेसच्या लोकसभेतील स्ट्राईक रेट नंतर नाना पटोलेंना मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पडतंय, पण या स्वप्नामुळे ठाकरेंच्या शिवसेनेची झोपमोड होते आणि मग सकाळी संजय राऊत माध्यमांसमोर येत नाना पटोलेंना डिवचण्याची संधी साधतात।
नाना पटोले जी की तरफ से एक बयान आया है जिसमें उनका कहना है कि कांग्रेस के नेतृत्व में महाविकास अघाड़ी सरकार बनने जा रही है, तो क्या ये मान लिया जाए कि कांग्रेस का अगला मुख्यमंत्री हो? नहीं, मैं ये नहीं मान लूँगा और कोई नहीं मानेगा कि महाविकास आघाड़ी की सरकार हम बैठ कर तय करेंगे। अगर नाना पटोले जी ने ऐसा कहा है और नाना पटोले जी को कांग्रेस हाईकमांड ने कहा है कि आप मुख्यमंत्री बन रहे हो, तो राहुल गांधी, प्रियंका, सोनिया, खरगे साहब ने इस प्रकार से ऐलान करना चाहिए। काँग्रेस आहेच नेतृत्व, जशाप्रमाणे पवारसाहेब नेतृत्वात येईल, जशाप्रमाणे उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी होईल, तर आम्ही तिघांचंही नेतृत्व आहे, त्यामुळे त्या उद्देशानं ते बोलले आहेत. पण त्याचा अर्थ काही तुम्ही लोकांनी सगळं चुकीचा लावला आणि चुकीचा प्रश्न संजय राऊतांना विचारला असावा. त्यांनी त्यांच्या मुखातून कधीच आला नाही की मी मुख्यमंत्री होणार आहे. मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा होईल, मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा ठरवू. 5 वर्षांपूर्वीच म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व घडामोडी घडल्या. 3 दशकांची युती तुटली, नवी आघाडी बनली, सेना भाजप वेगळे झाले आणि त्यानंतर शिवसेनेनं चक्क काँग्रेस राष्ट्रवादीशी संधान साधत सत्तेचं सोपान गाठलं आणि हे सगळं घडलं ते एका मुख्यमंत्री पदावरून. त्यामुळे यंदाच्या निकालानंतरही मुख्यमंत्री पदावरून या सगळ्याचीच पुनरावृत्ती होणार का? ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. उद्योगपती गौतम अदानींच्या मागचं अमेरिकेचं शुक्ल काष्ठ काही थांबायचं नाव घेत नाहीये. 2 वर्षांपूर्वी हिंडनबर्ग रिपोर्टचा फटका बसल्यानंतर आता अमेरिकेतील एका कोर्टानं अदानींवर फसवणूक आणि लाचखोरीचा आरोप ठेवलाय. भारतात 2,25,000 कोटींची लाच दिली असं सांगत अटक वॉरंटही बजावलंय. भारतात काँग्रेस नेते राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची मागणी केली आणि पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला. या घटनेला मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील सत्ता संघर्ष तसंच चीनच्या भारत विरोधी धोरणांची किनार असल्याचंही बोललं जात आहे. बघूयात आंतरराष्ट्रीय मैदानात नेमकं काय घडतंय. अमेरिका में इंडाइटमेंट हुआ है अदानी जी को. 2000 करोड़ रुपए का स्कैम है. अदानी जी और मोदी एक हैं तो सेफ हैं. अदानी जी 2000 करोड़ रुपए का स्कैम करते हैं. ये एक व्यक्ति नहीं है, ये अलग अलग पोजीशंस में लोग बैठे हुए हैं. हिंदुस्तान में अदानी जी का कुछ नहीं किया जा सकता. गौतम अदानी हिंडनबर्ग नंतर पुन्हा एकदा चर्चेत आले. आत्ताचं कारण आहे अमेरिकेत त्यांच्या विरोधात निघालेलं अटक वॉरंट. पण अमेरिकेच्या कोर्टानं अदानींविरोधात हे पाऊल का उचललंय पाहूया. सौर ऊर्जेशी संबंधित कंत्राट मिळवण्यासाठी लाच दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 2020 ते 2024 दरम्यान अदानी ग्रीन आणि अझूर पॉवर ग्लोबलला कंत्राट मिळावं म्हणून भारतीय अधिकाऱ्यांना त्यांनी लाच दिल्याचा आरोप आहे. करारातून 20 वर्षात $2 अब्ज पेक्षा जास्त नफ्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. अधिकाधिक नफ्यासाठी खोटे दावे करून अर्ज आणि बॉन्ड उभारले गेले. कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप आहे. अमेरिकेतील अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीला 2,236 कोटी रुपये लाच दिल्याचा अमेरिकन वकिलांचा दावा आहे. गौतम अदानी, पुतण्या सागर अदानी, विनीत जैन, अझूर पॉवरचे सीईओ रणजित गुप्ता, रुपेश अग्रवाल यांच्यासह 7 जणांवर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. अमेरिकन कोर्टात सुनावणीनंतर गौतम अदानी आणि पुतण्या सागर अदानींविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय. आता यावरूनच काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी अदानींविरोधात पुन्हा एकदा रान उठवलंय. अदानींना तात्काळ अटक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. हम चाहते हैं कि अदानी जी को एकदम अरेस्ट किया जाए और हम जानते हैं और हम देश को दिखाना चाहते हैं कि अदानी जी की अरेस्ट नहीं होगी. और इसलिए नहीं होगी क्योंकि हिंदुस्तान के प्रधानमंत्री अदानी जी के पीछे खड़े हुए हैं और उनके प्रोटेक्टर हैं. और मैं आपको यहां कह रहा हूं कि नरेंद्र मोदी जी अदानी को अरेस्ट नहीं कर सकते हैं. कैपेबिलिटी नहीं है हिंदुस्तान के प्रधानमंत्री की कि वो अदानी जी को अरेस्ट करें, क्योंकि जिस दिन उन्होंने अदानी जी को अरेस्ट किया उस दिन वो भी जाएंगे. हिंदुस्तान में अदानी जी का कुछ नहीं किया जा सकता. चीफ मिनिस्टर 10-15 करोड़ के लिए अंदर चले जाते हैं
और अदानी जी 2000 करोड़ रुपए का स्कैम करते हैं और वो बाहर घूम रहे हैं। कारण है कि प्रधानमंत्री उनको प्रोटेक्ट कर रहे हैं। राहुल गांधी एवढंच बोलून थांबले नाही, तर त्यांनी अदानींवरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही तोफ डागली। राहुल गांधींच्या या हल्ल्यानं भाजपही आक्रमक झाला आणि काँग्रेस सरकारांनी अदानींकडून घेतलेल्या देणग्यांचा पाढा वाचत बाजू उलटवण्याचा प्रयत्न केला। जहां भी करप्शन है वहां पे इन्वेस्टिगेशन होनी चाहिए, मगर इन्वेस्टिगेशन अदानी जी से शुरू होगी और जब तक अदानी जी अरेस्ट नहीं होंगे तब तक क्रेडिबल बात नहीं बनेगी। तो शुरुआत वहां से है, अदानी जी को अरेस्ट कीजिए, उनका इंटेरोगेशन कीजिए और फिर जो भी इसमें इन्वॉल्व है पकड़िए। और एंड में मैं आपको बता रहा हूं, नरेंद्र मोदी जी का नाम निकलेगा, क्योंकि बीजेपी की पूरी फंडिंग, पूरा फंडिंग स्ट्रक्चर इस व्यक्ति के हाथ में है। इसीलिए प्रधानमंत्री चाहे भी कुछ नहीं कर सकते। तेलंगाना की कांग्रेस की सरकार 12,400 करोड़ का एमओयू साइन करती है अडानी ग्रुप के कंपनियों के साथ, 12,400 करोड़ रुपए का। राहुल जी, कौन जवाब देगा? क्या आप और रेवंत रेड्डी अलग है? क्या आप और अशोक गहलोत अलग है? क्या आप और भूपेश बघेल अलग है? या इनका जवाब भी आप ही को देना पड़ेगा। राहुल गांधी यांच्या आरोपानंतर अदानी उद्योग समूहाकडून एक पत्रक जाहीर करण्यात आलं। आरोपांचं खंडन करताना या पत्रकात म्हटलंय, अमेरिकेचे सगळे आरोप बिनबुडाचे, सक्षम कोर्टात सिद्ध होत नाही तोपर्यंत आरोपपत्र दाखल झालेले आरोपी निर्दोषच असतात। आरोपपत्र खोडून काढण्यासाठी सर्व कायदेशीर मार्गाचा अवलंब करू। अदानी समूह नेहमीच कायद्याचा आदर करतो असा विश्वास शेअर होल्डर्सना देण्याचा अदानींनी प्रयत्न केला, पण तोवर उशीर झाला होता। शेअर बाजारात अदानी समूहाचे शेअर्स 20% घसरले। या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचं 2.5 लाख कोटींचं नुकसान झालं। याआधी 2 वर्षांपूर्वी अमेरिकेतील हिंडनबर्ग कंपनीच्या अहवालाचा असाच फटका अदानी आणि भारतीय गुंतवणूकदारांना बसला होता। आता या प्रकरणातून अदानी सही सलामत बाहेर कसे पडतात, यात काँग्रेसनं थेट पंतप्रधान मोदींचं नाव घेतल्यानं त्याचे काय परिणाम होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। यानंतर राजकीय शोलेमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबायची, पण जाता जाता एक आठवण परवा जाहीर होणाऱ्या महाराष्ट्राच्या महानिकालाची। या निकालाची क्षणाक्षणाची प्रत्येक अपडेट एबीपी माझा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। तेव्हा पहाटे 6 पासून पाहायला विसरू नका। आज इथेच थांबतोय, पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।